सहकारी बँकेची परीक्षा इकडे पुण्यात होते, मागे चंद्रपूरच्या सहकारी बँकेची परीक्षा इकडे पुण्यात झाली. हा काय प्रकार चाललाय? मुलांना प्रचंड लांब जावं लागतं, त्या जिल्ह्यात परीक्षा झाल्या पाहिजे. बरं, आपली योग्य सूचना आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याला सांगितलं जाईल. सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात एक प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर फातिमा बी शेख या देखील शिक्षिका होत्या. त्यांनी देखील त्यावेळेस मुलींना शिकवण्याचं काम केलं होतं. असं इतिहासही मात्र काही अभ्यासकांनी, इतर संशोधकांनी दावा केला की ते तसं पात्रच नाही, इतिहासात ते खोटं किंवा डुप्लिकेट पात्र उभं केलं होतं. काही तुम्हाला याच्यावर मला काय, माझा एवढा अभ्यास नाही. ते जे रिसर्च करणारे, त्याचे ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष द्यावं आणि वस्तुस्थिती समाजाच्या पुढे. मी आता त्यांना मी चेअरमनला सांगितलं, ऋषी याच्यात राजकारण आणू नको, निवडणुका व्हायच्या त्या झाल्या, सगळं काही निकाल लागायचा तो झाला. आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून आपल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा वैभव असणारा थेऊर कारखाना, यशवंत कारखाना, गोडगंगा कारखाना सुरू करायचा. त्याच्यामुळे सगळ्यांनी समंजस भूमिका घ्या. मी पण राजकारण न आणता त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचं हित सांभाळण्याचा, कामगारांचं हित सांभाळण्याचाच प्रयत्न करा. नाही, असं नाही रे बाबा. आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही. त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या. आता 3 एजन्सी तपासतायत, अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा. असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये. आणि मी पुन्हा सांगतो, जर कोणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कार्यवाही.